आणि म्हणून आम्ही रक्त देऊ, पण कधी आमच्या अंगात रक्त असेल तर, म्हणजे रक्त असेल तर रक्त देता येते, ठीक आहे. दुसरं दान आहे नेत्रदान, पण त्याच्यासाठी आधी मरावं लागेल. कधी मरता नाही, त्याने ठरवल्याशिवाय थोडे आपण मरू शकतो. रिचार्ज कितीचं मारलेलं आहे तुम्हाला मला माहित नाही. मरणं फार सोपी आहे. श्वास सोडल्यावर तो जर परत आला माणूस जिवंत, आणि श्वास सोडल्यावर त्यानं म्हटलं बाय बाय, गेला माणूस, बांधला समजा तिरडीवर. मग नेत्रदान करण्यासाठी जेव्हा जगातून जासाल तेव्हा होईल. दुसरं दान आहे देहदान, त्याच्यासाठी मरावंच लागते, त्याच्याशिवाय देहदान करता येत नाही. पण एक दान असं आहे, त्याच्या अंगात वाटीभर रक्त नसलं तरी त्याला हे काम करता येते. नेत्रदान, रक्तदान करण्यासाठी अनेक विषय आपल्याजवळ पाहिजे, पण एक दान असं आहे ज्याचं नाव आहे ज्ञानाचं दान. ज्ञानाचं दानसाठी पैलवान नसला तरी चालते, मरावे लागत नाही, जिवंतपणे करता येते. मग संत रूपी ज्ञानाचं दान जर एखाद्या परिवाराला करता आलं, एक कीर्तनकार आणि मी जे 7 दिवसाचं इथे प्रवचन केलं ना, त्याच्यापेक्षा मोठं काम तुमचं आहे. मी 7 दिवस फक्त तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही करताय ते आमच्यापेक्षा मोठं काम तुम्ही करून बसले आहे. त्यामुळे 1 ग्राम गीता जर वर्षभरात एखाद्या वरवधूला द्या, तिचं जीवन बनून जाईल.